नुसतं ऐकलं भजन पण त्याचा अर्थ थोडा समजला नाही तर आपण ते आपण रात्रंदिवस आपल्या हृदयामध्ये जोडू शकत नाही. विश्व के अंदर जितने भी देव देवी है ये सभी का मालिक, और धरती आकाश पाताल का मालिक, चंद्र सूर्य तारांगण का मालिक, ये सारी विश्व निर्माण करने वाला जो एक देव है उसको जब तक समझते नहीं आप जानते हैं तब तक आपको लक्षित हो रहे होने का मेरा आपका कम होने वाला. जन्म से जन्म जन्म से जन्म एवढंच झालं केला चिकारला खरंच करणं वगैरे जास्त गरज नाही. आत्मा समजलं बस. ते सगळं माती यावेळेस सार नाही. सार फक्त आपल्या हृदयात असणार एक आत्मा फक्त सार आहे. तो आहे तोपर्यंत आपलं जीवन जीवित आहे. मालक बाहेर निघाला एक सेकंद ताबडतोब बॉडीचं नावच बदललं. डेड बॉडी कोणी असू दे, कितीही मोठं असू दे, राजा असू दे, त्याचा भिकारी असू. तर मग त्या हृदयातल्या मालकाला ओळखण्याचा अभ्यास म्हणजे ध्यान. आणि त्या आतल्या देवाला ओळखायचं असेल तर नेहमी मौन मुद्रेमध्ये राहून किंवा नेहमी हृदयात पडले तर मग आपल्या मालकाचं भजन झालं. म्हणजे आपल्या मालकाला आपली पूजा आवडली मग आपल्याला परमेश्वर प्राप्तीला वेळ नेहमी ध्यान कर. बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहाँ नहीं है. बाहर क्या ढूंढता है. बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहाँ नहीं है. कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है. बाहर क्या ढूंढता है. छिपा नहीं गगन में, बैठा नहीं वो वन में. छिपा नहीं गगन में, बैठा नहीं वो वन में. छिपा नहीं गगन में, बैठा नहीं वो वन में. पर्वत नगर भुवन में, पर्वत नगर भुवन में रहता न वो कहीं है. बाहर क्या ढूंढता है ईश्वर का घर नहीं है. कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है. बाहर क्या ढूंढता है.